फक्त मागचं काम झाले, अजून पुढचं काम बाकी आहे. हे चॉकअप सर आहे ना, याच्यातून ऑइल गळते, हे पण नवीन टाकणार आम्ही. ते मग म्हणजे पूर्ण दिवस काढला या गाडीमध्ये आज. बघा पुढचं पूर्ण चॉकअप सर उघडून टाकलं आहे आणि वॉशिंग करायला नेले, ते प्रेशर मारायला नेले. राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललो आहे, माझ्या गाडीची सर्व्हिसिंग आहे. पप्पा गाडी सकाळीच घेऊन गेलेली आहे. चेन पॉकेट पूर्ण नवीन टाकलं आहे आपण, अजून पण बरंच काही काही टाकलं आहे, ते पण मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि आता मी चाललो आहे, पप्पा आधीच गेलेत आणि काहीतरी विमानवरून जाणार आहे. माझी गाडी तिकडेच आहे, जेवायला घरी आलेली आहे. जेवून आता निघूया आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. पूर्ण गाडी उघडलेली आहे, टाकी पण उघडलेली आहे. चैन नवीन लावली आणि हे बघा जुनी चैन इथं आहे. आणि जुनी चैन आहे, नवीन चैनचा बॉक्स आहे आणि बघा नवीन चैन इथं लागलेली आहे, फिक्स करतायत. पुढून पूर्ण गाडी उघडली आणि बघा टायर बियर लावून झालं. आता ब्रेकिंग पण चेक करून झाली आहे. इथं ॲक्टिवा आहे, ॲक्टिवाचं पूर्ण इंजिनच बाहेर काढलं आहे बघा. पूर्ण सामानच बाहेर काढलं आहे. आणि हा समोरच्या बिल्डिंगचा व्ह्यू बघा, वरतून काय वाटत असेल. तर आता पेट्रोल काढलं आहे. या पेट्रोलनी काही कार्बोरेटर आहे बघा खाली वाटीमध्ये, ते साफ करणार आहे. आणि पुढे यांनी होल पण मारलेलं आहे, कसं प्रेशर मारून मारलं ना मग ते आतपर्यंत जातं. आणि ब्रश असणार, हा हे बघा खाली ब्रश पण आहे, या ब्रशनी घासणार तो, पूर्ण क्लीन होणार. तसं वाटणार की एकदम नवीनच आहे. बघा आता ब्रशनी घासतोय तो, बघा दिसत असेल तुम्हाला थोडं थोडं क्लीन झाले. आणि मध्ये मध्ये तो वरतून अजून प्रेशर मारणार त्याचा, तर पेट्रोलचा. बघा दिसा असेल तुम्हाला इथं मधली जागा आहे बघा, इथं कसं क्लीन झाले पूर्ण. हे गेलेलं आहे, हे आपल्याला नवीन आणायचं आहे, कार्बोरेटर मधलं आहे. तर पप्पा गेलेत ते सामान आणायला, जिला पडतंय काय माहीत, महागच असेल. आतापर्यंत गाडीला 2,500 रुपये खर्च झाला आहे. बोलणं चाललं आहे आता, काय कितीला काय माहिती, सांगतो मी तुम्हाला कितीपर्यंत आलं. बघा आता घेतलं आहे, हे जुनं आहे आणि हे नवीन आहे. 1,000 रुपयाचं सामान आहे ते पण एवढीचं. तार पण याच्यामध्ये, आता तिकडे गेला उघडणार तो तेव्हा बघू. हे बघा कसं क्लीन झालेलं आहे. मगाशी कसं होतं काळं होतं आणि आता कसं पूर्ण क्लीन झालेलं आहे. आता नवीन वाला उघडतायत. वो पेट्रोल कुपी दो ना, पेट्रोल कुपी वो देखो उधर है गाड़ी पे. फिटिंग चालू आहे आता, फिटिंग. आता फिल्टर जॉईन करतायत. सकाळपासून लागले आहेत, एकदम सकाळी 11ला गाडी घेतली तशी अजून काम चालू आहे बघा. ते पण वैतागले असणार आहे गाडी चालून. तर आता काम झालं आहे आणि टाकी लावणार आहे आता. टँक पेरिंग फक्त मागचं काम झाले, अजून पुढचं काम बाकी आहे. हे चॉकअप सर आहे ना, याच्यातून ऑइल गळते, हे पण नवीन टाकणार आम्ही.
ते मग पूर्ण दिवस काढला या गाडीमध्ये आज. टँक पण लावून झाला आता. बघा पुढचं चाक पण उघडलंय, ऑइल येताना आता ते काम चालू आहे. टायर बियर अलग केलेला आहे. बघा पुढचं पूर्ण चॉकअप उघडून टाकलंय आणि वॉशिंग करायला नेले, ते फिल्टर मारायला नेले. पडावा नाही म्हणून आणि ते लावले, त्यांचं बसायचं असतं ना ते लावून ठेवलं इथं. अजून पण काम चालू आहे आणि फार 8 वाजले, पूर्ण रात्र झाली आहे बघा. आणि काम अजून पण चालू आहे. तर आता आपली गाडी सर्व्हिसिंग करून झाली आहे आणि आता आपण इथून निघतोय घरी जायला. पूर्ण दिवस गेला भाई, पण गाडी एकदम पूर्ण ओके झाली आहे. तर मंडळी आता घरी आलो आपण. आपल्या बिल्डिंग खाली गाडी पण पार्किंग केली आहे बघा. मंडळी आता डायरेक्ट सकाळ झालेली आहे आणि काल रात्री काय यायला लेट झालं. तुम्ही व्हिडिओत बघितलं असं लाचच्या त्याच्यामध्ये की गाडी मी पार्किंग केलेली आणि रात्र झालेली. म्हटलं काय बोला, म्हटलं सकाळी सांगतो तुम्हाला. तर आपला गाडीचा होता खर्च, मेन खर्च मला आला आहे 6,000चा टोटल मिळून. बाहेरचा खर्च 2.5 आणि त्यांची सर्व्हिस चार्ज लागला 950 रुपये. अजून त्यांनी काय त्यांच्या सर्व्हिसमध्ये हे नाही आलं, पुढचं चॉकअप सर उघडून ऑइल चेंज केलं ते नाही आलं, मागची चेन किट उघडून हे केलं ते नाही आलं. त्याचे पैसे अलग त्यांनी घेतले, त्याचे अलग चार्जेस लागले, म्हणून जास्त बिल झाला. बाकी काय नाही. टोटल मिळून आपला खर्च बोलले तर 6,000 खर्च झाला आपला टोटल मिळून. तर हा ब्लॉग मी एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून जावा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. बाय. गाडी धुतली पण नाही, म्हटलं धुणार पण काय लेट झालं यायला. रात्र वॉशिंग सेंटर बंद झालेलं. टाईम भेटला तर आज धुऊया. बाकी लुक चेक करा तुम्ही गाडीचा कसा वाटतोय.